बापरे, 99% घसरला रिलायन्सचा शेअर. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअर्सने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. रिलायन्सच्या एका शेअरने तर गुंतवणूकदारांना कंगाल केलं आहे. अखेर या शेअरचं ट्रेडिंग 4 नोव्हेंबरपासून सस्पेंड करण्यात आले आहे. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा एका मोठा पडझड पाहायला मिळाली आहे. त्यात रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरचा समावेश आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्सचे ट्रेडिंग 4 नोव्हेंबरपासूनच बंद आहे. रिलायन्सचा 792 रुपयांचा शेअर थेट 2 रुपयांवर घसरला आहे. परिणामी गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांची 1 लाख रुपयांची गुंतवणूक 252 रुपयांवर आली आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची शेवटची क्लोजिंग किंमत 2 रुपये 9 पैसे आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी सध्या दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा आहे. रिलायचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 15% घसरले आहेत. दरम्यान 6 महिन्यांपूर्वी रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसत होती. शेअर्समध्ये 34% वाढ झाली होती. मात्र या वर्षीचा स्टॉक आतापर्यंत केवळ 4%च वर सरकला आहे. रिलायन्सचा स्टॉक एका वर्षात 20% वाढला आहे. 5 वर्षात त्यात 198% वाढ देखील नोंदवण्यात आली आहे. मात्र दीर्घकाळात कंपनीच्या शेअर्सचे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. BSEच्या म्हणण्यानुसार रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग सस्पेंड करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बापरे, 99% घसरला रिलायन्सचा शेअर. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअरची किंमत 11 जानेवारी 2008 रोजी 792 रुपयांवर पोहोचली होती. आता मात्र या शेअर तब्बल 99% घसला आहे. रिलायन्सच्या या शेअरमध्ये गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ते त्याचे आता 252 रुपये झाले असतील. याचा अर्थ असा की रिलायन्सच्या या शेअरने गुंतवणूकदारांचे दिवाळ काढलं आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वाधिक किंमत फक्त 2 रुपये 59 पैसे आहे. तर याच कालावधीत ही किंमत 1 रुपया 47 पैशांवरही घसरली आहे. रिलायन्सच्या या शेअरचे मार्केट कॅप 589.06 कोटी रुपये आहे. अनेक कंपनी दिवाळखोरीच्या दिशेने. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूह हा भारतातील एक प्रमुख व्यावसायिक समूह आहे, जो रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळा झाला आहे. हा समूह अनिल अंबानी यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. रिलायन्स समूहाची स्थापना मुळात धीरूभाई अंबानी यांनी सन 1960च्या दशकात केली होती. परंतु 2005 मध्ये कंपनीच्या 2 प्रमुख भागांची विभागणी झाली होती. रिलायन्स उद्योग 2 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले होते. त्यापैकी एक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात असलेला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि दुसरा अनिल अंबानी यांच्या नेतृत्वात असलेला रिलायन्स अंबानी समूह आहे.